पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली। या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला। वाशीतील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून 10, 11, 12व्या मजल्यावर ही आग लागली होती। 10व्या मजल्यावर घरात एका आजीचा मृत्यू तर 12व्या मजल्यावर घरात आई वडील आणि 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले। यावेळी आगीमधून बचावलेल्या नागरिकांनी घटनेची माहिती दिली। मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन, कमला हिरल जैन, सुंदर बालकृष्णन आणि पूजा राजन यांचा समावेश आहे। तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मेरे को पुलिस वालों ने ऊपर से दरवाजा तोड़ के वो साइड में टेरिस पे लेके गए और 1206 वाले को भी लेके गए और 1205 वाले का दरवाजा ठोका मगर उन्होंने खोला नहीं। वो बाथरूम में कुछ घुसे हुए थे तो बाहर आ नहीं पाए और हम लोग निकले 2 घंटे के बाद में पता चला तो एक्सपायर हो गए थे। आप कितने लोग थे और कितने मिनट में बाहर आ गए? हम 20 मिनट के बाद में 4 जन बाहर आए और उसके 5 मिनट के बाद में और 2 जन आए, 6 जन बाहर आए। बाकी जो आपके बगल में थे उनको 1205 वाले अंदर के अंदर सोए थे, उनको दरवाजा ठोका हमने निकलने के टाइम में मगर उन्होंने कोई रिस्पॉन्स नहीं दिया। धुआं था नहीं, फुल धुआं था एकदम। आप जब ही निकल रहे थे तभी धुआं फुल धुआं था, हमको दिख रहे ही नहीं था कि कैसे, और सांस लेने नाक से खून निकलने लगा, सांस लेने में तकलीफ होने लगा मगर फायर ब्रिगेड और पुलिस वालों ने मदद करके विंडो तोड़ के कंडीशन में थे सब निकल गए। हम लोग तो निकल गए, 6 जने, 3 जने निकले ही नहीं, उठे ही नहीं वो, इसलिए अंदर के अंदर रह गए। आपको पता है कब चला आग लगी है, किसने उठाया, क्या किस तरह से? आग लगने के बाद में मेरा लड़का बाहर गया हुआ था, 5 मिनट पहले ही घर पे आया था और वो अंदर कपड़े चेंज कर रहा था, तभी उसको मालूम पड़ा कि नीचे आग लग रही है। तो उन्होंने जोर से चिल्ला के उठो उठो उठो, फिर भी हम लोग 10 मिनट तक वेट किया कि ये धुआं है, खाली अंदर कुछ नहीं होगा। फिर एकदम ज्यादा आग ऊपर उठने लगी तो डर लगने लगा तो हम लोग फिर बाहर निकल गए। नाम काय सर आपका? किरण जैन। तुमच्या मुलांनी सुद्धा त्यांना वाचवण्यात यश मिळालं, काय घटनाक्रम आहे? 12:30 बजे आग लगी थी और मेरे बच्चे ने नीचे से लाके चाबी नहीं मिला तो लॉक तोड़ के फिर उधर से दरवाजा तोड़ के और साथ में पुलिस वाले भी थे 2 और उधर से 6 आदमी को निकाले 12 माले से। आगीचं कारण काय समजू शकलं का? आग कैसे लगी थी, कुछ पता चला क्या? आग के ऐसा लगता है, ऐसा बोल रहे कि वो फायर अपना एसी का विस्फोट हुआ है। कुछ आवाज सुनाई दी थी? हाँ, एसी का विस्फोट हुआ तो खिड़की में एक दरार आया था, पहले उनकी माँ ने देखा था। तो आपके बच्चे को क्या क्या हुआ है? कुछ चोट आई है क्या आपके बच्चे को? हाँ, उसको हाथ को थोड़ा थोड़ा चोट आया। ये जो जिनको बचाया वो आपके रिलेटिव्स थे क्या? कोई दोस्त ही थे, 6 को बचा दिया। आपके लड़के का नाम क्या? भाविन पुनिया। आपका नाम? प्रवीण पुनिया। नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ज्यावेळेस आपण पाहतो तर मी आता स्वतः ज्या 10व्या मजल्यावर बी विंग मध्ये जिथे आग लागली होती तिथे जाऊन आलो। तिथे लक्षात येत आहे की एक वृद्ध महिला होती, बाकीचे तर त्यांच्या घरातले 5 मेंबर जे आहेत ते सगळे बाहेर आलेले होते आणि जी वृद्ध महिला होती बेड रिडन होती, ती मात्र त्याच्यावरच राहिल्यामुळे तिचा एक मृत्यू तिथे झाल्याचा आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 12व्या मजला जो, कारण 12व्याच मजल्याची इमारत आहे, 13व्या मजल्यावर तर टेरेस आहे। 12व्या मजल्यावर पण 3 फ्लॅट आहेत, त्याच्यातले पूर्ण 2 फ्लॅट मधली व्यक्ती बाहेर आलेल्या आहेत, एका फ्लॅट मध्ये 3 व्यक्ती आहेत, ह्या बाहेर आलेल्या नाही। आणि त्याचं एक जे कारण दिसतंय की सध्या ज्यावेळेस आमच्या फायरच्या टीमने बघितलं तर ते जे एक माणूस आणि एक महिला आणि एक मुलगी असे 3 जण होते, तर तो बाथरूम मध्ये होते। बाथरूम मध्ये क्लॉज झाल्यामुळे आणि बाथरूम मध्ये तसंच ऑक्सिजनचं प्रमाण नंतर बाहेर धुरामुळे त्यामुळे तोही कमी झालेला असेल।
आणि त्याच्यामुळे ते बाहेर आले नाही. परंतु फायरनी ज्यावेळेस रेस्क्यू केलं तर बाय द टाइम दे वर अनकॉन्शियस, आणि अनकॉन्शियस असतानाच आपण हॉस्पिटलला नेला. त्यांचं त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं त्यांना घोषित झालं. मी इथे आल्यानंतर बघतोय तर रात्री 12:30च्या दरम्यान घटना घडली असं समजतं. 12:40 दरम्यान महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला कॉल गेला होता. फायर ब्रिगेड वेळेवर आली, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये ही जे काही सफोकेशन झालं त्याचं एक मेजर रिझन आहे. आता फायरचे जे काही आमची टीम आहे पूर्ण ऑडिट करतील आणि जे काही योग्य काय कारण आहे फायरचं तर तो त्याचं हे करतील, अनुमान काढून त्याच्यावर मग पुढे जे काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे आहे ते आपण घेऊया. सर, पार्किंगचा प्रश्न जो आहे थोड्या प्रमाणात गाडी पार्किंग होते आणि ट्रॅफिकचंही समस्या दिवसेंदिवस वाढवतात. आता हे आपण ज्यावेळेस आपले रस्त्यावर ज्यावेळेस दोन्ही बाजूने गाड्या पार्क होतात त्यावेळेस आपण हे जे रस्त्यावरचे पार्किंग कमी करण्यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंट बरोबर 2दा मीटिंग घेतली आणि त्याच्यावर एक कार्यपद्धती करून एका बाजूला कुठेतरी एक पार्किंग आणि तेही जिथे फायरला कुठे अडथळा येणार आणि अशा पद्धतीनेच पार्किंग अलाव करण्याचं नियमन आपण करतोच आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की दोन्ही बाजूला गाड्या कुठल्याही नागरिक कुठल्याही नियमाचं पालन न करता ते लावून जातात. ही वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला नाकारता येणार.